ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिकच्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ हँड सर्जरी अँड ट्रामा रिकन्स्ट्रक्शन विभागाचा शुभारंभ करण्यात आला। या विभागाच्या माध्यमांमधून हातामध्ये जटिल दुखापती, मायक्रो सर्जरी, नस आणि टेंडन रिपेअर, ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन तसेच जळीत जखमांवरील अत्याधुनिक उपचार सुविधा आता नाशिकमध्येच उपलब्ध झाल्या आहेत। या विभागाचं नेतृत्व प्रसिद्ध प्लास्टिक हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जन डॉक्टर प्रणित मानकरे हे करणार आहेत आणि त्यांनी आतापर्यंत 150हून अधिक यशस्वी प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत। औद्योगिक अपघात, तुटलेली बोटं, नसांच्या दुखापती आणि गंभीर भाजलेल्या रुग्णांवरती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार करण्यात येणार आहेत। यावेळी डॉक्टर प्रणित मानकरे यांनी मायक्रो सर्जरीमुळे रुग्णांना जलद पुनर्वसन शक्य होत आहे असं म्हटलंय। तर अशोका मेडिकल हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी यांनी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामधील रुग्णांना आता जागतिक दर्जाच्या सुविधा स्थानिक पातळीवरती उपलब्ध होणार आहे असं नमूद केलंय। मी डॉक्टर प्रणित मानकरे, कन्सल्टंट प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जरी, अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक। गेले 3 महिने झालेत आम्ही अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे प्लास्टिक, हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन याचं डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे। मला सांगायला आनंद होतो की या 3 महिन्यामध्ये आम्ही 150+ सर्जरीज इथे केलेल्या आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातील जे काही पेशंट्स असतील त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या प्लास्टिक सर्जरीचा जो काही बेनिफिट आहे तो देऊ शकलेलो आहे। तरी तुमच्या आजूबाजूला असे कुठलेही पेशंट्स असतील ज्यांना प्लास्टिक हँड सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जरी, ट्रॉमा सर्जरी याची गरज लागणार आहे, तरी तुम्ही अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक इथे नक्की आणा। धन्यवाद सर। अशी घटना घडली तर हॉस्पिटलला किती वेळेत यावं त्या रुग्णांना? जर एखाद्या पेशंटचा अख्खं बोट, अख्खं हात किंवा रक्तवाहिनीचं रक्तच थांबलेलं असेल तर अशा पेशंटसाठी 6 तासाची जी विंडो आहे ही खूप इम्पॉर्टंट असते। असं कुठलाही पेशंट तुमच्या अवतीभोवती असेल तर त्याला 6 तासाच्या आत आमच्याकडे आणलं गेलं पाहिजे, जेणेकरून आम्ही इमिजिएटली ते ऑपरेशन करून 6 तासाच्या आत तो रक्तपुरवठा आपण पुन्हा प्रस्थापित करू शकतो आणि त्या पेशंटला तो हात किंवा जे काही ते बोट तुटलेलं आहे ते आपण त्याला पुन्हा आपण देऊ शकतो। थँक्यू। किरण आहेर, C24 तास, नाशिक।